नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आपल्या गावातील एखादा सुपुत्र उच्च पदावर जातो, नावलौकिक मिळवतो आणि पुन्हा सेवानिवृत्तीनंतर गावी येतो. त्यावेळेला गावासाठी काहीतरी करावं ही इच्छा मनात ठेवून गावासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. यातीलच एक उदाहरण म्हणजे सिद्धेवाडीचे बाळासाहेब धडस, निवृत्त अभियंता, मुंबई महानगरपालिका यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. मॉडेल स्कूल सिद्धेवाडी तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात नाव कमावलेली ही शाळा. या शाळेसमोरून अवजड वाहतूक सतत चालू असते. मोठमोठ्या लोकांचे खडी क्रेशर असल्यामुळे गावातील सुजाण नागरिक पालक यांनी येणाऱ्या 26 जानेवारीपर्यंत ही वाहतूक शाळेसमोरून थांबवून दुसऱ्या मार्गाने वळवावी. तसेच गावातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणमुक्त करून गावातील सांडपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. या संदर्भात सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य हे वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे समजत नाही. मात्र येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीच्या आत खडी, मुरुम, डस्ट, ग्रेड या गौण खनिजाची चालू असलेली वाहतूक ही शाळेसमोरून बंद व्हावी व पर्यायी अन्य मार्गाने ही वाहतूक वळवावी व आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकू द्यावे. त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व गावातील अतिक्रमणे, सांडपाण्याची व्यवस्था योग्य लावावी. अन्यथा सर्व विद्यार्थी व पालकांना, शिक्षकांना घेऊन आम्ही उपोषण आंदोलन करणार, असे निवृत्त अभियंता, मुंबई महानगरपालिका बाळासाहेब धडस, सध्या राहणार सिद्धेवाडी यांनी इशारा दिला आहे. मॉडेल स्कूलच्या संदर्भात बघा, एवढी सुंदर शाळा, जिल्हा पातळीवर नंबर मिळाला. पण तुम्ही आता प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघितली बघा, बोर्ड मीच करून दिलेलं आहे, माझंच नाव आहे त्याच्यावर, साऊंड सिस्टीम मी करून दिलेली. आणि जेवढे शिक्षक लोक काही नोकरी आले आम्ही एकत्र येऊन फंड काढून शाळा आम्ही ही डेव्हलप केलेली आहे. बरोबर. सर, मला सांगा, या शाळेच्या समोरून जो रोड जातो तो रोड त्याच्यावरती शाळेसाठी म्हणजे शाळेला हा त्रासदायक आहे? अहो, भयानक त्रासदायक. तुम्ही बसली बघा, चिखलात मुलं घसरून पडत होती, चिखलात. बर. मी त्यांच्या किती वेळा म्हणलं, अहो ते डंपर अडवा आणि कॉन्क्रीट रोड करून घ्या. सर, मला सांगा, या डंपरमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो का? नुसता शिक्षणावर नाहीये, त्यांच्या शारीरिक याच्यावर सगळी धूळ जाते. बर. सगळे खड्डे आहेत, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. नंतर शाळेच्या समोर कुठला बोर्ड नाहीये. बर. कुठलाही बोर्ड नाही. शाळा आहे, वाहन आहेत, वाहने सावकाश चालवा नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीयेत. बर. 4 जण मोटरसायकलवरनं असे बोलत येतात. बर. कसं म्हणजे शाळा आहे याचं गांभीर्य नाही? शाळेत गांभीर्य नाही, अजिबात गांभीर्य नाही. आज मी सगळ्या पालकांना बोलवलं होतं. बर. पण कोणी आलं का बघा, आम्ही एवढीच आहोत जमा. बरोबर. मला सांगा, ही अवजड वाहतूक बंद झाली पाहिजे, उद्याच्या उद्या बंद झाली पाहिजे, अशी तुमची मागणी? माझी मागणी आहे. बर. या संदर्भात तुम्ही जिल्हा परिषदेच्याकडे काय ह्याच्याकडे तक्रार करणार आहे, शिवम मॅडमांच्याकडे? ऑलरेडी आता ह्या गावच्या यांनी काय केलंय मला माहित नाही, पण मी ऑलरेडी ग्रामपंचायत आणि मी वैयक्तिक तोंडी तक्रार दिलेली आहे. बरोबर. आता आपण जो ह्या रोडवरती जो उभा राहिलेला आहे, या रोडच्या संदर्भात आणि त्याला लागून जी गटार आहे किंवा अतिक्रमण आहेत, या संदर्भात काही तक्रार? आता बघा, तुम्ही इकडे शाळा, तो हा प्लॉट हा आमच्या भावकीच्या मालकीचा आहे, प्लस हा रस्ता, आणि परत इथून ते ही इमारत दिसते, ही इमारतीपर्यंत तुम्हाला मगाशी दाखवला तिथपर्यंत आमची जागा ही भावकीची. आणि मगाशी तुम्हाला तो दाखवला ना, तो रस्ता असा खाली जातो. त्या रस्त्याची परिस्थिती आता तुम्हाला या लेडीज लोकांनी बोलून दाखवली. तो रस्ता ज्या गावठाणाच्या नकाशाप्रमाणे आहे तो खाली झाला पाहिजे आणि ते पाणी गेलं पाहिजे. म्हणजे रस्त्यावरची अतिक्रमण निघाली पाहिजे. बरं. आणि मला सांगा, गटर व्यवस्था कशी आहे? काय दिसतंय बघा इथं परिस्थिती. गटर व्यवस्था झालीच पाहिजे. मग या संदर्भात तुम्ही काय ग्रामपंचायतीकडे अतिक्रमणासंदर्भात किंवा गटर संदर्भात काय तक्रार नोंद झालेली आहे किंवा काय? मी लेखी काय केलेलं नाहीये. बर. कारण सरपंच आपला आमचाच आहे, धडसाचा आहे. बरोबर. पोलीस पाटील आमचीच आहे, धडसाची. बर. म्हणजे ते करतील या अपेक्षेनं आम्ही बोलून बघितलं. ओके. पण दुर्लक्ष. पण मला सांगा की या संदर्भात आता शाळेसमोरून जाणारी अवजड वाहतूक पहिला बंद झाली पाहिजे, ही तुमची प्रमुख मागणी आहे. आणि गव्हर्नमेंटनं किंवा या ग्रामपंचायतीनं लगेच सिद्धेवाडी खण ते जुनी ग्रामपंचायत आणि महालक्ष्मी मंदिर दैवत आहे आमचं, तिथपर्यंत कॉन्क्रीट रोड गटारीचा झाला पाहिजे. हा आमच्या प्लॉटचा हा जो रस्ता आहे हा गटारीचा कॉन्क्रीटीकरण झाला पाहिजे. तो मधला रस्ता आहे तो गटारीचा कॉन्क्रीटीकरण झाला पाहिजे.
मालगाव ते सिद्धेवाडी हा जो रस्ता आहे सिद्धेवाडी हद्दीपर्यंत जो आहे तो व्यवस्थित साईडनं सगळं एकदा बाजूला आले सगळं रस्त्यावर. बरोबर. आणि त्यामुळे मधून बाईक आणि हे चालतात. कसा रस्ता क्रॉस करणार सांगा मला. म्हणजे स्त्रियांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, ह्या सगळ्यांना त्या गोष्टीचा सगळ्यांना त्रास आहे. कारण सोडायला येतात. बरोबर. डोळ्याला लागलं, काय लागलं, कसं लागलं, वाहन डबल वाहन आलं. मला सांगा, शाळेच्या वेळेत सुद्धा, शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा भरायच्या अगोदर ज्यावेळेला मुलं शाळेत येतात त्यावेळेला ती डंपरची वाहतूक त्यांना त्रासदायक आहे. त्रासदायक आहे म्हणजे आहेच. 24 तास त्रासदायक आहे म्हणतो मी. कारण 24 तास शाळा चालू असते. दोन तास एक्स्ट्रा देतात शिक्षक शाळेच्या मुलांच्या प्रगतीसाठी. आणि मुलं एवढी हुशार आहेत. तुम्ही काय काय बक्षीस मिळवले आहेत तुम्ही शाळेत जाऊन बघा. बरोबर. आणि सरांची मुलाखत घ्या तुम्ही. अगदी. सर, मला सांगा, जर एवढी चांगली प्रगती केलेली ही शाळा असेल, तालुक्यात नंबर काढलेली शाळा असेल, आदर्श शिक्षक इथं असतील, इथं मुलं जर चांगली घडत असतील, तर नक्कीच याच्या समोरून जाणारी जी अवजड वाहतूक आहे ती डायव्हर्ट व्हायला पाहिजे. गावातून डायव्हर्ट नाही. मला सांगा, एक जर 2 दिवसात ही वाहतूक जर नाही बंद झाली तर तुमची पुढचं पाऊल काय असणार आहे? माझं पाऊल असणार, मी शाळेतली मुलं घेऊन मी रस्त्यावर बसणार. ओके. आंदोलन करणार. जसं दिल्लीत काढलं ना तसं मी उठणारच नाही. कोण वरनं यायचं ती उद्या मी रस्त्यावर हलणार नाही. सगळी शिक्षक आणि मुलं आम्ही रस्त्यावर बसणार.